वार गुरुवार काल आमची कार्यशाळा घेतली होती. तर आम्हाला काल कार्यशाळा घेतली होती. त्याच्यात आम्हाला म्हणजे आम्हाला जे कळालं नाही फोटो डिलीट एखादा फोटो ॲड केला पण आपल्याला ते आवडलं नाही ते डिलीट करायचा. तर ते कसं डिलीट करायचा मग असं सर्व आम्हाला सांगितले. बॅकग्राऊंड कसं द्यायचं त्याच्यात आपल्या आवडीचा कलरचं बॅकग्राऊंड कसं द्यायचं आणि बॅकग्राऊंड द्यायचं कसं नाव म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये वर खाली असं नाव टाकायचं असेल आपल्या शाळेचं आपलं तर ते पण कसं टाकायचं ते पण आम्हाला शिकवलं होतं. आणि आम्हाला हे सर्व शिकवलं होतं. राजू धाबे हे राजू धाबे सर ह्या दोघांनी आम्हाला व्हिडिओ कसे तयार करायचे हे सर्व आम्हाला सांगितले. आणि सर्व सर यांनी सांगितले बॅकग्राऊंड कसं द्यायचे, त्याला म्युझिक कसं द्यायचं, आपल्या आवडीचे म्युझिक कसं द्यायचे आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये ते आपण विषय केलेले असतात आपल्या गॅलरीमध्ये म्युझिक एखादे तर मग ते त्याच्यात कसे घ्यायचे कसे दिसतील ते आम्हाला सर्व सांगितले. आपल्या आवडीचे म्युझिक घ्यायचे असेल तर त्या गुगलमध्ये जायचं त्याच्यामध्ये घ्यायचे. मी व्हिडिओ तयार केला तर म्हणजे मला जमला मला वाटू लागली अगोदर मला जमणारच नाही पण मग मी 2 वेळेस प्रयत्न केला मग मला जमला. एकदा माझ्या मैत्रिणीने मला सांगितले होते मग मला जमला. आणि काल आम्हाला सर टीचर आणि सर्व इतर सरांनी टीचरनी आम्हाला सांगितले. तर मला आता व्हिडिओ कसा काढायचा ते तर बॅकग्राऊंड कसं द्यायचं ते सर्व आता मला कळालं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे इतर पण बॅकग्राऊंड म्युझिक आकार बदलू शकतो. म्हणजे आपल्याला मोठा आकार छोटा आकार जसा द्यावा वाटला तसा पण आपण देऊ शकतो. म्हणजे असं आयत आकृतीचा त्रिकोण म्हणजे चौकोन आकाराचा पण कसा द्यायचा ते पण मला आता माहीत झाले. काल आम्हाला टीचर आणि सरांनी सांगितले होते म्हणून आम्हाला माहीत झाले. मग मला माहीत झाले आणि मग ते व्हिडिओ बनवले आणि मग त्याला बॅकग्राऊंड दिले म्युझिक ते सर्व दिले. आणि म्युझिक बॅकग्राऊंड दिल्यानंतर त्याच्यामध्ये मिनिट आपण सेकंद मिनिट कोणाकोणाला ते जमूच नव्हते लागले. म्हणजे मग आम्हाला काल डबल सांगितले कसे करायचे ते आपल्याला 4 मिनिट करायचे असेल तर कसे घ्यायचे ते सर्व डबल काल सांगितले होते. तर धन्यवाद.